नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। हिवाळा आणि थंडी म्हटलं की पौष्टिक लाडू आलेच। त्यामध्ये आज मी इथं ड्रायफ्रुट्सचे लाडू दाखवणार आहे। हे लाडू आहेत ते घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आरोग्याच्यासाठी खूपच असे फायदेशीर असतात आणि हे लाडू आहेत ते खायलाही खूप असे चविष्ट लागतात। नक्की संपूर्ण रेसिपी बघा। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम आणि चविष्ट असे आपले लाडू तयार झालेले आहेत। खायला एकदम असे खुसखुशीत लागतात। चला तर मग आपण साहित्य बघूया। इथं आता मी साहित्य सगळं काढून घेतलेले। आता आपण तूप काढून घेऊया। लाडू म्हटलं की तूप हे घालणं महत्त्वाचंच असतं, कारण तुपाशिवाय लाडू बनणार नाहीत। आणि तूप हे अतिशय पौष्टिक असं असतं। हे गाईचं तूप आहे, तुम्ही तर बघू शकता एकदम दाणेदार असं पिवळसर तूप आहे। हे मी एक वाटीला थोडंसं कमी घेणार आहे, म्हणजे पाऊण वाटी मी इथं तूप घेतलेलं आहे। आपल्याला जसं लागेल तसं आपण त्याचा यूज करणार आहे। त्यानंतर इथे एका वाटीने मी सगळी मापं घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करून त्यानुसार तुम्ही सगळी मापं घेऊ शकता। तर इथं काजू एक वाटी घेतलेली, बदाम एक वाटी घेतलेली आहे, खारीकची पावडर एक वाटी घेतलेली आहे, त्यानंतर गूळ आहे तो एक वाटी फुल भरून घेतलेला आहे, त्यानंतर किसलेलं खोबरं एक वाटी, आणि त्यानंतर पंपकिन सीड्स आणि त्यामध्येच सिया सीड्स मिक्स करून अशी अर्धी वाटी घेतलेली। त्यानंतर मनुके मी अर्धी वाटीला थोडेसे जास्त आणि एक वाटीला थोडेसे कमी असे घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण एक पॅन घेऊया आणि त्यामध्ये बदाम आहेत ते भाजून घेऊया। बदाम भाजायला थोडासा वेळ जातो, परंतु एकदम स्लो गॅसवरती बदाम आहेत ते 2-3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि त्यानंतर परत भाजून घ्यायचे 2-3 मिनिटं। बघू शकता इथं कलर बदली झालेले आहेत आणि बदाम असे चांगले फुगलेले आहेत। ज्यावेळेस बदाम चांगले फुगून येतात त्यावेळेस समजायचं की आपले बदाम भाजलेले आहेत। अशा पद्धतीने मी बदाम भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये पॅन साफ करून त्यामध्ये परत काजू घालून घेऊया, कारण की तूप टाकल्यामुळे थोडासा त्याला काळपट कलर येईल, त्यामुळे मी पॅन आहे तो साफ करून घेतलेला आहे। आता इथं काजू थोडेसे भाजत आले की त्यावरती परत थोडंसं तूप घालायचं आणि ते काजू आहेत ते परतून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने मी काजूही भाजून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये राहिलेले पंपकिन सीड्स आणि सिया सीड्स आहेत तर ते घालून घेऊया, आणि तेही सुरुवातीला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावरती तूप थोडंसं टाकायचं आणि असे भाजून घ्यायचे। बघू शकता आता यांचा कलर बदली झालेला आहे, आणि ह्या बिया आहेत त्या लवकर भाजल्या जातात, त्यामुळे एकदम स्लो गॅसवरती 1-2-3 मिनिटं ह्या बिया आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत। आता इथं बघू शकता मी बदाम आणि काजू, बदाम आणि बाकीच्या सीड्स आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण हे थंड करायला ठेवून थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेऊया। आता इथं मी जो एक वाटी गूळ घेतलेला, एक वाटीला थोडासा जास्त आहे, तो एका पॅनमध्ये घेतलेला आहे, आणि त्यानंतर आपण हा विरघळवून घ्यायचा आहे। हा ऑर्गॅनिक गूळ इथं घेतलेला आहे, कारण की आपण हेल्दी रेसिपी करणार आहे तर त्यासाठी तुम्ही ऑर्गॅनिकच गूळ वापरा। खायलाही खूप टेस्टी लागतो आणि आपल्या हेल्थसाठीही चांगला असतो। हा गूळ किसून घेतलेला आहे, त्यामुळे लवकर पागळला जातो। गूळ पागळत आला की त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आणि 2 चम्मच पाणी घालायचं, आणि तो चांगला 2-3 मिनिटं त्याला उकळी काढून घ्यायची। अशा पद्धतीनं तो चांगला 2-3 मिनिटांमध्ये फेसाळून येतो। त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हा थोडासा साईडला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपले काजू बदाम थंड झालेले आहेत, आता आपण त्याची पेस्ट करून घेऊया। पल्स मोडला मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडला हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा भरड निघतो। एकदम बारीक पेस्ट करायची नाही। जर एकदम लहान मुलं खाणार असतील किंवा वयस्कर माणसं खाणार असतील आणि त्यांना खाता येत नसेल तर तुम्ही एकदम बारीक पेस्ट त्याची करू शकता। आता इथे एक मोठा पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी खारीकची पावडर घालून घेतलेली, आणि ती तशीच आपण थोडीशी म्हणजे एकदम स्लो गॅसवरती भाजून घेतलेली। त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तूप ॲड करत न्यायचं आणि ती परत भाजून घ्यायची। ही पावडर आहे ती खाली पॅनला चिपकली जाते, त्यामुळे व्यवस्थित सारखी सतत हलवत आहे ते आपण हलवून घ्यायची आहे। आता याचा कलर बदली झालेला आहे। यामध्ये मी खोबरं घालून घेतलं आणि खोबरं 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मनुके घालून घेतलेले। मनुक्याचे इथे तुम्ही तुकडेही करून घेऊ शकता, परंतु मी इथे अख्खे तुकडे घातलेले आहेत। त्यानंतर जे आपण काजू बदामची पेस्ट म्हणजे पावडर करून घेतली होती तर ती घालून घेतलेली आहे। इथं मी जाडसर भरड काढलेला आहे, त्यामुळे लाडूला एक छान असा क्रंचीपणा येतो। त्यानंतर आपण जे तूप घेतलं ते थोडं थोडं तूप घालायचं आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे गुळाचा पाक करून घेतला होता तो साईडला ठेवलेला आहे, थोडासा नॉर्मल थंड झालेला आहे। आता इथं आहे ते मिश्रण खाली लागलं जातं, यामध्ये आता आपण गुळाचा पाक करून घेतलेला आहे तो घालायचा आणि मिक्स करायचे। इथं सतत हलवल्यामुळे माझ्याकडून व्हिडिओ तो स्किप झालेला आहे, तर तुम्ही यामध्ये गुळाचा पाक घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, आणि मिश्रण खाली न लागता आपण नंतर ते लगेच परातीमध्ये काढून घ्यायचं आहे, जास्त वेळ परतायचं नाही।
आता गरम असतानाच आपण हे परातीमध्ये काढून घेणार आहे, कारण की पॅन गरम असल्यामुळे खाली चिपकलं जातं आणि मग त्याला जळलेलाचा फ्लेवर येईल. तर त्यासाठी आपण पटकन ह्याचं जे लाडूचं मिश्रण आहे ते परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे, कारण की हे खूप गरम गरम आहे आणि हात भाजला जातो. सुरुवातीला मीही एकदम गरम गरम असताना लाडू वळायला घेतलं, परंतु हे जास्त गरम असल्यामुळे हात भाजला गेलेला आहे. आता आपण असे लाडू बनवून घेतलेले आहेत बघा. लाडू आहेत ते व्यवस्थित आपले बनले जातात. यामध्ये जर थोडंसं तूप कमी वाटत असेल किंवा ड्राय वाटत असतील लाडू, तर त्यामध्ये थोडंसं तूप तुम्ही ॲड करू शकता. राहिलेलं तूप होतं ते मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने लाडू आहेत ते वळून घेतलेले आहेत. थोडंसं जर मिश्रण थोडं जास्त ड्राय वाटत असेल तर थोडंसं ते परत गरम करून घ्यायचं आहे, कारण की पाक जर थंड झाला तर मग ते एकदम कोरडे पडतात. अशा पद्धतीने आपण असेच लाडू आहेत ते वळून घेऊया. लाडू वळताना हाताला सोसल इतकं मिश्रण आहे ते थंड झालं की लगेच लाडू आहेत ते वळायला घ्यायचे आहेत, कारण की जास्त मिश्रण थंड झालं की पण नंतर लाडू आहेत ते कडक होतात आणि वळता येत नाही. तिथं आपले लाडू आता सगळे वळून झालेले आहेत. चविष्ट आणि खुसखुशीत असे लाडू तयार होतात. तुम्ही तो बघू शकता, काय मस्त असे लाडू दिसत आहेत आणि एवढ्या साहित्यामध्ये कमीत कमी 22 ते 25 लाडू आपले तयार होतात. तुम्ही केवढी साईज करता त्यावरती डिपेंड राहतं. याची साईज आहे ती मीडियम ठेवली तर मग ते व्यवस्थित खाताही येतात आणि मुलांना एक एक देता येतो. त्यामुळे एकदम मोठाही लाडू बनवायचा नाही आणि एकदम छोटाही बनवायचा नाही. मीडियम आकाराचे लाडू आहेत ते बनवून घ्यायचेत. मंडळी तर बघू शकता आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत आणि तसे ड्रायफ्रूट्स खायचे म्हटलं तर मुलंही खात नाहीत आणि आपल्यालाही खाल्ले जात नाहीत. सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स एकत्र करून आपण असे खाल्ले जात नाहीत. तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही करून बनवून ठेवू शकतो आणि ते कधीही इझिली खाता येतात. चला तर मग रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.